नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. मित्रांनो, रामायणातील एक असा प्रसंग आहे जो फार कमी लोकांना माहीत आहे. भगवान श्रीरामांचा शेवट नेमका कसा झाला? रामांना मृत्यू आला होता की त्यांनी स्वतः पृथ्वी सोडली? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रामांनी सरयू नदीत प्रवेश का केला? आज आपण रामायणातील एक अत्यंत गूढ आणि भावनिक कथा जाणून घेणार आहोत. रावणाचा वध झाल्यानंतर भगवान श्रीराम अयोध्येला परतले. त्यांचा भव्य राज्याभिषेक झाला आणि सुरू झाले रामराज्य. धर्म, न्याय, समृद्धी आणि शांततेने भरलेले ते सुवर्णयुग होते. पण नियतीचा नियम देवांनाही लागू होतो. एक दिवस भगवान श्रीरामांच्या दरबारात एक रहस्यमय तपस्वी येतो आणि म्हणतो, हे राम, मला तुमच्याशी एकांतात बोलायचे आहे, पण एक अट आहे. राम विचारतात, काय अट? तपस्वी म्हणतो, आपल्या संभाषणात जो कोणी अडथळा आणेल त्याचा तुम्हाला वध करावा लागेल. मर्यादा पुरुषोत्तम राम दिलेला शब्द कधी मोडत नाहीत, त्यामुळे राम म्हणाले तसेच होईल. रामांनी द्वारावर पहारा देण्याची जबाबदारी लक्ष्मणाला दिली. राम आणि तो तपस्वी एकांतात बोलत असताना एक अशी घटना घडली ज्यामुळे इतिहासाची दिशा बदलली. त्यावेळी तिथे आले महर्षी दुर्वासा. दुर्वासा ऋषी त्यांच्या प्रचंड क्रोधासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी लक्ष्मणाला सांगितले की ताबडतोब रामांना सांग की दुर्वासा आले आहेत. लक्ष्मण नम्रपणे म्हणाले की भगवान राम सध्या व्यस्त आहेत, कृपया थोडा वेळ प्रतीक्षा करा. पण हे ऐकताच दुर्वासा संतापले आणि त्यांनी इशारा दिला की जर तू रामांना लगेच सांगितले नाही तर मी संपूर्ण अयोध्येला शाप देईन. आता लक्ष्मणांसमोर भयंकर संकट उभे होते. एका बाजूला रामांना दिलेला आदेश आणि दुसऱ्या बाजूला ऋषींचा भयंकर शाप. क्षणभर विचार करून लक्ष्मणांनी एक कठोर निर्णय घेतला, आणि तो म्हणजे स्वतःचा त्याग. ते रामांच्या कक्षात गेले आणि दुर्वासा ऋषी आल्याची माहिती दिली. रामांनी त्या तपस्वीला निरोप दिला आणि तेव्हा त्या तपस्वीने आपले खरे रूप दाखवले. तो दुसरा कोणी नव्हता तर स्वतः काल होता. काल म्हणाला, हे राम, तुम्ही पृथ्वीवर 11,000 वर्ष राहण्याचा संकल्प केला होता आणि तो कालावधी आता पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता तुम्हाला परत वैकुंठाला जावे लागेल. पण आता रामांसमोर एक वेदनादायक सत्य उभे होते. त्यांनी दिलेल्या वचनानुसार जो कोणी संभाषण ऐकेल त्याचा वध करावा लागणार होता, आणि तो म्हणजे लक्ष्मण. राम अत्यंत व्यथित झाले. तेव्हा महर्षी वसिष्ठ म्हणाले की राजन, सज्जनाचा त्याग करणे हे त्याच्या वधासमान असते. रामांनी मन कठोर केले आणि लक्ष्मणाचा त्याग केला. लक्ष्मण शांतपणे अयोध्या सोडून निघाले आणि सरयू नदीच्या तीरावर गेले. त्यांनी हात जोडले, डोळे मिटले आणि मन पूर्ण शांत केले. योगबलाने त्यांनी आपल्या प्राणांचा त्याग केला. त्या क्षणी आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि देवराज इंद्र स्वतः आले आणि लक्ष्मणांना स्वर्गात घेऊन गेले. लक्ष्मण गेल्यानंतर भगवान श्रीरामांनीही पृथ्वीवरील आपला अवतार संपवण्याचा निर्णय घेतला. ही बातमी समजताच हनुमान, सुग्रीव, विभीषण आणि सर्व वानर अयोध्येत आले. पण रामांनी काहींना पृथ्वीवर राहण्याचा आदेश दिला, ज्यामध्ये हनुमान आणि विभीषण यांचा समावेश होता. त्यानंतर एक दिवस भगवान श्रीराम भरत आणि शत्रुघ्नांसह सरयू नदीच्या दिशेने चालू लागले आणि त्यांच्यासोबत संपूर्ण अयोध्या निघाली. सरयू नदीच्या तीरावर पोहोचल्यावर रामांनी शांतपणे नदीच्या पाण्यात प्रवेश केला आणि त्या दिव्य क्षणी भगवान श्रीराम स्वतःच्या विष्णू स्वरूपात वैकुंठात विलीन झाले. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक महान संदेश देते की धर्म, वचन आणि मर्यादा यासाठी भगवान श्रीरामांनी स्वतःचे जीवनही अर्पण केले, आणि म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम असे म्हटले जाते. जर तुम्हाला अशा धार्मिक, गूढ आणि अद्भुत कथा तसेच ज्योतिषाविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर आत्ताच अमोघ चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर सकाळी 6 वाजता.